घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 11 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. ही मालिका बघितली ना की मला 90च्या दशकातले मराठी पिक्चर पाहिल्यासारखंच वाटतं. आता बघा प्रेक्षकांनो, ही जानकीनं बोट दिलं तर हात धरतीये असं वाटायला लागलंय मला. आता या ओवीला काही गरज होती का इथे या रणदिवेच्या घरात सोडायची? ही ओवी म्हणते मी खूप खुश आहे, आपल्या घरात मी जातीये किती दिवसानंतर, आपण कधी येणार नेहमीसाठी या घरामध्ये परत? जानकी म्हणते आपण येऊ बेटा लवकरच इथे राहायला, पण तुला आजीला भेटायचंय ना, जा जा, वेळ का घालवतेस तू? आता ही ओवी म्हणते बर का की मी एकटी जाणार नाही, तू ये ना ग आई माझ्या बरोबर, मला कसं तरी होतंय. जानकी तिला म्हणते अगो कसं तरी का होतंय, आपलंच घर आहे ना. अगं ओवी तुला माहितीये का, म्हणजे अगं गुलाब काका, चॉकलेट काका सगळेजण तुझी वाट बघतायत. आजी अगं त्यांना तुला पाहिल्यावर फार बरं वाटेल बरं. ओवी तिला ओढत असते आणि म्हणत असते चल ना आई तू माझ्या बरोबर प्लीज. जानकी म्हणते मला काम आहेत ग बाळा, तू जा ना. आता ओवी म्हणते चल ना तू. आता तेवढ्यात या जानकीला तिथे गुलाब दिसतो, पण आता त्यांनी मध्ये या ऐश्वर्याचं सीन दाखवलाय. यात ऐश्वर्याने भारी ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो. आता मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा कोण कोण ही मालिका ऐश्वर्यासाठी बघतं, म्हणजे ती ऍक्टिंग भारी करते, शेवटी तिच्यावरच बेस आहे ना सगळी ही मालिका. या आजीबाई फुगून बसलेल्या असतात. ऐश्वर्या म्हणते काय हो आजी, काय झालं तुम्हाला? अहो अशा काय फुगून बसल्यात? आता आजी संतापतात आणि म्हणतात तुला काय करायचंय, तू कोण मला विचारणारी? ऐश्वर्या म्हणते अशा काय बोलताय आजी तुम्ही माझ्याशी? आजी नीट बोलायचा माझ्याशी, मी काय केलंय तुम्हाला? आजी आता उठून बसतात आणि म्हणतात मी काय केलंय? काल तू सुमित्राशी किती उद्धटपणाने वागलीस, कशी वागतेस, कशी बोलतेस? हे बघ अशानं सुमित्राच्या नजरेतून तू कायमचं उतरशील, लक्षात ठेव तू गुंडे. हे बघ मी तुला कायम साथ देते गुंडे. नाही काल जे काही वागलीस ना तू, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. ऐश्वर्या म्हणते वा रे वा, काय लेकीचं पुळका येतोय आजी तुम्हाला. नाही म्हणजे माझ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा तुमची मुलगी कशी वागते ना ते बघा. डोळे वटारून बघू नका आजी. नाही म्हणजे मी चुकते हा, आणि आई जे काय वागतात ते सगळं तुम्हाला बरोबर वाटतं का? त्यांना काही समजत नाही का? दिवाळीच्या वेळेला सगळी मरमर मी केली, सारंग सोबत कंदील मी आणला, फराळ करता येत नव्हता तरी सुद्धा किचन मध्ये जाऊन फराळ करायचा प्रयत्न मी केला. त्या डिनर सेटने काय केलं, केस उडवत गेली केस जिंकायला मुंबईला. नाही म्हणजे आईंना हे सगळं दिसत नाही का? नाही म्हणजे अख्खी तयारी मीच केली होती. नाही म्हणजे जेव्हा कौतुक करायची वेळ आली तेव्हा मी नव्हते. अहो दिवाळीला लाईट गेले तर पैसे सुद्धा मीच दिले. उठता बसता सगळ्यांचे टोमणे ऐका फक्त. जानकी असती तर असं केलं असतं, जानकी असती तर तसं केलं असतं. हे काय आहे आजी? अहो या घरामध्ये माझ्या कष्टाचं कोणाला कौतुक आहे की नाही? नाही म्हणजे फक्त तुमच्यामुळे मी त्या आईंच्या मागे पुढे करत असते, गोडगोड बोलत असते त्यांच्याशी. पण त्यांनी काय दिलं मला? ती जानकीची खोली कोणाला दिली? त्या डिनर सेटला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याचा हार कोणाच्या गळ्यात घातला छानपैकी? त्या अवंतिकाच्या. वरती ती जानकी ती पावडर विकायला आली आपल्या घरात, तर आईनी सगळी पावडर विकत घेतली का आजी का? इतकं सगळं होऊन सुद्धा तुमची अशी अपेक्षा आहे का की मी आईशी नीट बोलू, नीट वागू? अरे हट, मी नाही वागणार. नाही नाही, ती रुसली ना बाई तर रुसली, मला काही फरक पडत नाही. त्यांच्याशी नीट वागायला, नीट बोलायला मी काय जानकी नाहीये. आजीबाई म्हणतात हेच हेच गुंडे, हेच चुकतंय तुझं. लक्षात ठेव गुंडे, असं वागलीस ना तर तुझ्या हातात जे आलंय ते घालवून बसशील. ऐश्वर्या म्हणते काय आलंय, आलंय काय हातात आजी? काय मिळालं? कीर्तनाचं वाचन केल्यासारखं त्या वाचन करून गेल्यात विलचं. दागिने प्रॉपर्टी सगळं काही नमूद केलेलं आहे, पण हातात कुठे आलं आमच्या? प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे? आजीबाई म्हणतात तुला कळत कसं नाही गुंडे? प्रॉपर्टीचे पेपर कुठे हे समजून घ्यायचं असेल तुला तर सुमित्राशी जुळवून नको का घ्यायला तुला? अगं बाई या वेळेला सारंग आणि सौमित्र हे सख्खे भाऊ आहेत की नाही? आहेत ना. मग या गोष्टीकडे यासाठीच तुला त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल ना. नुसतं त्यांच्याशीच नाही तर अवंतिकेशी सुद्धा तुला जुळवून घ्यावं लागणार आहे. नाही म्हणजे समजतंय ना तुला मी काय बोलते? ऐश्वर्या संतापते आणि म्हणते त्या अवंतिकाशी मी नाही जुळवून घेणार आजी, आडलंय माझं खेटर. हे बा असे फालतूचे सल्ले देऊ नका मला.
मी फक्त फार फार तर त्या आईंशी बोलेल, बाकी कोणाला मी भीक घालणार नाही आजी, सांगून ठेवते तुम्हाला. आता हे फोटो जरा मागे पुढे आले तेवढं तुम्ही समजून घ्या प्रेक्षकांनो. आता आजीबाई तिला एवढं सांगतात पण सगळं पाणी डोक्यावरून गेलेलं आहे. ऐश्वर्या रागाच्या भरात काय करेल ते काही सांगता येत नाही प्रेक्षकांनो. त्यामुळे आता ती तन तन फन फन करते आणि बाहेर जाते. आजीबाई ती गेल्यानंतर डोक्याला हात मारून बसतात आपलं. आजींना तर खरं कळायला हवं, एवढी अनुभवी नजर आहे त्यांची, पण त्यांनी चुकीच्या व्यक्तीची साथ दिली आहे हे त्यांना कळायला हवं. आजीला काय प्रेक्षकांनो, फक्त यांच्या घराचं वाटोळं करायचंय, बाकी असं बाहेरच्या माणसाला कोणाला काही घेणं देणं नसतं घराशी, हे मात्र खरं आहे. आता ऐश्वर्या आजीला फरमानच सुनवते आणि निघून जाते तिथून. आता आजीबाई डोक्याला हात मारून बसतात. आता ही जानकी बघा, आता खरं तर मला असं म्हणायचंय प्रेक्षकांनो, म्हणजे बघा तुम्हाला योग्य वाटतं का जानकीने आपल्या पोरीला एवढी ती दुखण्यातून उठली आहे ती ओवी, तिला त्या ऐश्वर्याच्या भरोशावर तिथे सोडावं का? जानकीचं हे वागणं मला तर काही पटलेलं नाही बाबा. आता तिथे गुलाब आहे, गुलाब ओवीला बघून समोर येतो. जानकी म्हणते, गुलाब दादा, आईंना ओवीला भेटायचं होतं म्हणूनच मी ओवीला इकडे घेऊन आली आहे. पण बघा ना गुलाब दादा, मॅडमला आज जायला कसं तरी होतंय, तिला घेऊन जाता का हो आतमध्ये? आता गुलाब म्हणतो, अरे एवढंच का, मी आहे ना, मी घेऊन जातो ना. आता तुम्ही पण या ना आतमध्ये ताई. आता ओवी म्हणते, मी हेच सांगते केव्हाचं आईला, आई माझं ऐकतच नाही. जानकी म्हणते, अगं बेटा कामं आहेत ना माझ्या मागे, अशी अर्धवट सोडून कसं येऊ? आता नाही येता येणार मला, मी नंतर येईल, तू जा आतमध्ये. गुलाबदादा हिला घेऊन जा आणि हिची काळजी घ्या. आणि ओवी बेटा आतमध्ये कोणालाही त्रास, ओवी म्हणते द्यायचा नाही. आता जानकी तिला म्हणते, गुड गर्ल, चल बाय. आता जानकी गुलाबला सांगू ओवीची जबाबदारी गुलाबवर टाकते आणि आता ओवी आतमध्ये जाते बाय करून. आता जानकी मनात विचार करते, ऋषिकेशला आता फील होईल की त्यांनी आतापर्यंत काय मिस केलं ते. आता लवकरच ऋषिकेश आणि मी सुद्धा या घरी लवकरच येऊ. मला खात्री आहे माझं तुटलेलं हे घर लवकरच मी पुन्हा जुळवेल. आता जानकी अशी खात्री मनात बाळगून गेली बरं का तिच्या कामाला. आता या पोरीची बिचारीची काय चूक, पण त्या ऐश्वर्याच्या रागाचा बळी बिचारी ओवी ठरली. आता पहा प्रेक्षकांनो, आता मध्येच त्यांनी सयाजीरावांचा सीन दाखवलाय. या सयाजीरावाची काही गुंड लोक आहेत ती त्याच्याकडे आलेत. सयाजीराव त्यांना म्हणतो, बसा बसा. काय रे, कुठे एवढ्या घडबडीत कस काय आलेत तुम्ही दोघं जण? मग आता तो माणूस म्हणतो, काय सयाजीराव, गावात तुमची वट फिकी पडली. तो ऋषिकेश बाजार समितीत येऊन त्याची वट दाखवत होता, आता स्वतः बाजार मांडायला बसलाय तिथे. नाही, त्या दिवशीची दिलेली जे काही त्याने कल्पना वगैरे होती ना ती खरी करतोय तो. ते माणसं आले त्याच्याबरोबर बाजार समितीत. आता सयाजीराव म्हणतात, काय बाजार? मग तो माणूस म्हणतो, हो, अख्खा बाजार, शेतकऱ्याचा माल थेट आता व्यापाराकडे जाईल. नाही म्हणजे सयाजीराव तो लई पुढे पुढे करायला लागलाय शेतकऱ्यांच्या. आता सयाजीराव म्हणतात, करू दे की, तो क्रांती बिंती घडवायला निघालाय, ते बेन काही करू शकणार नाही, काही काळजी करू नको. त्याचा डाव त्याच्यावरच उलटू. तो बाजारात ठाण मांडून बसलाय ना, आपण त्याला लई अद्दल घडूयात, अशी अद्दल घडू ना की सुकलेल्या पिकासारखा गळून पडल तो. अय चल, फोन कर सगळ्यांना आणि बोलव त्या समितीमध्ये. त्या ऋषिकेशची बोहणी आपणच करूयात, नाही म्हणजे त्याचं पीक मोडूनच. चला निघा. आता सयाजीराव मिशीला पीळ देतो आणि त्याची गुंड कामाला लागतात. पण आता प्रेक्षकांनो, हे विनाकारणचे असफल प्रयत्न सयाजीराव का करतात? कारण परवाच या ऋषिकेशने त्यांची मान मोडली हे ते विसरले बहुतेक. आता बघा इकडे ऐश्वर्याचा पण हा असफल प्रयत्न. ऐश्वर्या आता नानांच्या खोलीत येते. या सुमित्राबाई कपड्यांच्या घड्या घालत असतात. ऐश्वर्या अशी आढावा घेते काय चाललंय यांचं काय नाही, अशी दबक्या पावलाने येते बरं का. आणि सुमित्राबाई कपड्यांच्या घड्या घालताय. ऐश्वर्या आता नानांना बघते, नाना तिकडे तोंड करून घेतात. आता सुमित्राबाईंना ती हळूच विचारते, आई अहो काय करताय तुम्ही? मग आता सुमित्राबाई म्हणतात, कपड्यांच्या घड्या घालतीये, दिवसभर तर नुसती बसूनच असते ना मी. आता ऐश्वर्याला तो टोमणा त्यांनी बरोबर मारलाय. ऐश्वर्या म्हणते, आई ते कपडे मी ठेवते. सुमित्राबाई तिचा हात बाजूला करतात आणि म्हणतात, अगं बाई राहू दे, घडी विस्कटली तर ती मलाच नीट करावी लागेल. हा आता एक मार्मिक टोमणा होता ऐश्वर्यासाठी. आता सुमित्राबाई ते कपडे कपाटात ठेवतात. ऐश्वर्या तिथेच उभी. ऐश्वर्या आता त्यांना मस्का मारते. ती म्हणते, आई आय एम व्हेरी सॉरी, मी तुम्हाला जे काही बोलले वागले ते चुकीचं होतं, मला कळतंय. माझा म्हणजे तोलही चुकीचाच गेला, सॉरी आई, म्हणजे मी असं तुमच्याशी वागायला नको होतं. सुमित्राबाई शांतपणे ऐकून घेतात सगळं आणि आता आल्हाद म्हणतात, काय ग ऐश्वर्या, तुझ्या आईशी पण तू असंच बोलते का ग? ऐश्वर्या म्हणते, खरं सांगू तुम्हाला आई, हो मी माझ्या आईशी असंच बोलते.
आता तर तिच्याकडे वळून बघतात, बापरे म्हणजे घरीदारी ही सारखीच आहे. सुमित्राबाई नानांकडेच पाहायला लागतात. ऐश्वर्या म्हणते, हो मी माझ्या आईशी अशीच बोलते. नाही म्हणजे आईशी आपण हक्कानेच बोलतो ना, आपल्याला माहिती असतं आई मनाला नाही लावून घेणार ते. मी तर तुम्हाला आई मानते ना, तुम्हाला अहो आई म्हणत असले तरी तुमच्याबद्दल माझ्याबद्दल अगं आईचाच दर्जा आहे ना माझ्या मनामध्ये. आई अहो खरं सांगते मी, म्हणजे मी खूप इन्सिक्युअर झाले हो. म्हणजे तुम्हाला मनातलं सांगते मी, एवढी कष्ट घेते मी, तुमच्या जवळ राहते आणि ती जानकी ती ती तिच्या दुःखाचं प्रदर्शन मांडत असते तुमच्या समोर. ती इथे आली तुमच्या समोर रडली पडली आणि काय हो आई, असं काही झालं की तुम्ही विरघळलात लगेच तिच्या समोर. म्हणून मला जरा भीती वाटली हो आई. काल जे काही घडलं ना त्याच्यानंतर माझी चिडचिडच होत होती, मला रागच आला आणि म्हणून हे सगळं घडलं हो आई माझ्याकडून. आणि हे मी तुम्हाला अगदी खरं सांगतेय आई. अहो खरंच आय एम व्हेरी सॉरी. आता हातबीत जोडते बरं काही प्रेक्षकांनो, यावरनं तुम्हाला भरपूर फेक थंबनेल येतील आता. ऐश्वर्याने मागितली माफी वगैरे वगैरे. ही माफी तिने या कारणासाठी मागितली आहे, कळलं का तुम्हाला? ऐश्वर्या म्हणते, आई काय झालं, तुम्ही माझ्यावर खरंच अजून चिडला आहात का? तुम्ही आता इथून निघून जाणार आहात का? तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही का? कारण त्या सुमित्राबाई बाजूला सरकत असतात. मग सुमित्राबाई म्हणतात, मला यांचं तोंड पुसायचंय, मी नॅपकिन आणायला चालले. ऐश्वर्या म्हणते, आई थांबा ना, मी आणते ना नॅपकिन, तुम्ही कशाला कष्ट घेताय, थांबा मी आणून देते. आता ही मारे तोंडवर करून नॅपकिन आणायला गेली बरं का प्रेक्षकांनो, पण रस्त्यातच तमाशा करते. हिला ना खरंच ट्रीटमेंटची गरज आहे. आणि आपण आता या पात्राबद्दल बोलतोय हा, मालिकेमधल्या, जे आपण एन्जॉय करतो. आता गुलाब रस्त्यात येतो ऐश्वर्याच्या बाहेर गेल्यावर. गुलाबला ती ओरडते आणि म्हणते, ए गुलाब तुला नीट बघून चालता येत नाही. आता दारामध्ये ओवी सुद्धा आलेली आहे आणि ऐश्वर्याचं लक्ष आता ओवीकडे जातं. ऐश्वर्या ओवीकडे बघते आणि गुलाबला रागो विचारते, ही पोरगी इथे काय करतेय, कशाला आली ही ओवी इथे? आता ओवी तिच्याकडे अशी केविलवाण्या नजरेने पाहतीये. आता हा गुलाब म्हणतो, अहो ऐश्वर्याताई, अहो त्या आजींना भेटायला आल्यात त्यांच्या. नाही त्यांना म्हणजे सुमित्राताईंना भेटायचं होतं ना ओवीला, म्हणून त्या आल्यात. आता इकडे सुमित्राबाईंना काही ऐकू आलेलं नाही, दार उघडे बर का तरी सुद्धा. ऐश्वर्या आता गुलाबकडे बघते आणि म्हणते, का तिची आई तर मारे मोठ्या तोऱ्याने इथून निघून गेली होती ना, आणि ही पोरगी ही पण मला बोलली होती, जिथं माझी आई बाबा तिथे मी असणार, दोघे नाही तिघे. आता हिने त्या ओवीला ते सीन सगळं आठवून दिला बरं का. आणि ऐश्वर्या आता ओवीला म्हणते, काय ग हे म्हणाली होतीस ना हे सगळं, तुला पुळका होता ना फार तुझ्या आजीचा, मग का नाही राहिलीस ग इथे, आता कशाला आलीस तोंडवर करून, चल निघ इथून. आता ही ओवी काही तिथून जात नसते, तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणते, ए चल खाली बघ, बघ खाली, चल निघायचं इथून आणि असंच खाली बघायचं, माझ्याकडे वर बघून नजर करायची नाही, चल निघ इथून. ओवी म्हणते, मी नाही जाणार इथून, हे माझ्याही आजीचं घर आहे. ऐश्वर्याचा आता तिळपापड होतो. ऐश्वर्या म्हणते, काय काय बोललीस, नाही जाणार इथून, कशी जात नाही ना ते बघतेच मी. अगं तंबू गाडून बसलेली तुझी आई, तिला पण घराच्या बाहेर हकललं मी, तुला बाहेर काढायला मला काय वेळ लागणार आहे. आता हिने त्या ओवीचा दंड धरला बरं का प्रेक्षकांनो. बाई बाई कमाले हा या ऐश्वर्याची. आणि आता ती काहीही विचार करत नाही, गुलाब तिच्या मागे मागे जात असतो, अहो असं काय करतात ताई, असं काय करतात ताई. पण आता या ऐश्वर्याने त्या ओवीला लुटून देण्यासाठी असं ढकललं जोरात. आता तो गुलाब त्या ओवीला कॅच करतो आणि म्हणतो, अहो असं काय करता तुम्ही ऐश्वर्याताई, अहो लागेल ना ओवीताईंना, आणि चल मी तुला तो गुलाब ओवीला म्हणतो, चल ओवी मी तुला घेऊन जातो आई साहेबांकडे. आता ऐश्वर्या म्हणते, ए गुलाब चल मागे हो, मी आहे इथली मालकीन, मी ठरवणार इथे कोण कोणाला भेटेल आणि कोण कोणाला नाही, चल निघायचं इथून. आता ओवीला फार जोरात ओरडते ती, निघ करून, म्हणजे एवढ्या मोठ्याने मला नाही ओरडता येणार, माझा आवाज बसलाय. आता ती ओवी रडत रडत तिथून निघून जाते. गुलाब म्हणत असतो, अहो काय हो ऐश्वर्याताई, अहो 2 मिनिटं भेटू द्या ना. ऐश्वर्या फक्त आता त्याला बोट दाखवते आणि अशी खुणवते, ए आवाज नाही करायचा. आता गुलाब ओवीला पण आवाज द्यायचा प्रयत्न करतो, पण आता ते चिमुरड असेल लेकरू, तिला काय कळतं अपमान आणि हे. हिला फक्त वाईट वाटलंय की अशा वाईट पद्धतीने आपल्याला इथून हाकलून नसतं द्यायचं. ओवी निघून जाते तिथून रडत रडत. गुलाबला फार कसं तरी होतं. गुलाब विचार करतो, बापरे आता हे सगळं आई साहेबांना सांगायला पाहिजे.
बापरे, किती मोठा तो एपिसोड प्रेक्षकांनो. एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका हो. तुम्हाला आवडतं ना माझ्या आवाजात रिव्ह्यू ऐकायला? मग प्लीज अगदी मोठ्या मनाने एखादा लाईक नक्की करत जा. मलाही छान वाटेल तुमचे लाईक्स आले तर. आता बघा प्रेक्षकांनो, हा ऋषिकेश तिथे बाजार समितीत जागा ठरवत असतो की इकडे आपण धान्य वाटप म्हणजे धान्य विकू, इकडनं फळं विकू. तेवढ्यात आता या सयाजीरावांचे लोक येतात आणि या ऋषिकेशला म्हणतात, ए चला रे चला, इथे तुमची जागा नाहीये. ऋषिकेश त्यांना नडत म्हणतो, मग काय तुझ्या बापाची जागा आहे इथे? मग ते सयाजीरावाचे गुंड म्हणतात, ऐ बाप कोणाचा काढतोयस? ऋषिकेश म्हणतो, मग तुला काय अडचण आहे? आम्ही इथे आमचा माल लावला तर तुझ्या का डोक्याला त्रास होतोय? आता हे शब्दाला शब्द वाढतात आणि या दोघांमध्ये तुडुंब हाणामारी सुरू होते. मग आता ऋषिकेश सोबत असलेले काही लोक आहेत जे चांगले आहेत, ते जानकीला फोन लावतात आणि म्हणतात, अहो जानकी ताई, तुम्ही इकडे या ना लवकर. अहो बघा ना, इथे ना जरा भानगड झाली हो, जरा किरकिरी झाली आहे आणि हाणामारी चालू झाली आहे. आता सगळं काही या जानकीला कळतं. त्यामुळे जानकी तिच्या हातातलं काम टाकते आणि पळतच ऋषिकेशकडे धाव घेते आणि इकडे गुलाब या सुमित्राबाईंकडे आणि सुमित्राबाईंना म्हणतो, हे बघा आईसाहेब, मला माहितीये मी या घरातला नौकर आहे, पण या घरात जे काही होतंय ना ते आता मला सहन नाही होतंय. सुमित्राबाई म्हणतात, अरे अरे काय झालं गुलाब, तुला कोणी काही बोललं का? गुलाब म्हणतो, मला नाही कोणी काही बोललं, पण आपल्या ओवीताईला बोललं. सुमित्राबाई म्हणतात, अरे बापरे, आपल्या ओवीला? काय रे बाबा, काय झालं? गुलाब म्हणतो, अहो तुम्हाला भेटायला आली होती ओवीताई इथे. सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई, माझी ओवी आली आणि तुम्हाला का नाही सांगितलंस गुलाब? गुलाब म्हणतो, अहो तुम्हाला सांगायलाच येत होतो मी, मला ताईसाहेबांनी अडवलं. ऐश्वर्याताई नको नको ते बोलल्या हो ओवीला, आणि ओवीताई तुम्हाला भेटायला येत होत्या, पण या ऐश्वर्याताईंनी ओवीला हाताला धरलं आणि घराच्या बाहेर ढकलून दिलं. फार वाईट पद्धतीने ढकललं. सुमित्राबाई म्हणतात, अगो बाई, या ऐश्वर्याने माझ्या ओवीला ढकललं, सांगतोस काय गुलाब? आता या ओवी ओवी करत बाहेर ओवीला शोधायला येतात, पण ओवी कसली थांबतीये? ओवी इतक्यात तिच्या घरी पोहोचली सुद्धा. सुमित्राबाई ओरडतच येतात बाहेर, ओवी अगं ये बेटा, कुठेस तू? अगं बोलायचंय आजीला तुझ्याशी, ये बेटा, कुठे तू? आता या अगदी गेटच्या बाहेर पर्यंत आल्यात बरं का प्रेक्षकांनो, आणि तोपर्यंत हा सीन बराच त्यांनी गाजवलाय. कुठे गेली बाई ही पोरगी, मला भेटली पण नाही. सुमित्राबाईंच्या हृदयाची अगदी कालवा कालव झाली आहे आणि इकडे या ऋषिकेशची तुडुंब हाणामारी सुरू आहे, असा त्यांनी थरार दाखवला. आता या मालिकेची खरंच कमाल आहे प्रेक्षकांनो. त्या लहान मुलांचे कार्टून कसे असतात जे असे खिळवतात आपल्याला, तशी ही मालिका ना खरंच खूप खिळवून ठेवते. म्हणजे मी आधी या मालिकेचा रिव्ह्यू जेव्हा देत नव्हते ना, तेव्हा मला असं वाटायचं बाई काय बोरिंग मालिका आहे, पण बघा ना प्रत्येक क्षणाक्षणाला उत्सुकता कशी वाढते. आता ऋषिकेश हाणामारी करत असताना मध्येच ही जानकी येते आणि साडकन तिच्या डोक्यात तो बंबू पडतो आणि ऋषिकेश आता तो बंबू धरतो आणि जानकीलाही धरतो. जानकीच्या डोक्यातनं रक्त यायला लागतं, म्हणजे थोडंसं झालंय, पण ऋषिकेशने लगेच त्याचा रुमाल जानकीच्या डोक्याला लावलाय. जानकी तू ठीक आहेस ना, बरी आहेस ना तू? जानकीला गर्रकन चक्कर येते, पण आता ती ऋषिकेशने सांभाळल्यामुळे ती जरा अशी स्वतःला सावरते आणि लगेच ठीक पण होते बरं का दुसऱ्या क्षणाला. एवढा मोठा दांडा जर डोक्यात पडला तर काय होईल माणसाचं? म्हणून म्हटलं मी सुरुवातीलाच की मला असं वाटतं 90च्या दशकातली मराठी मालिका किंवा एखादी मराठी चित्रपटच बघतोय आपण. तर आता हा ऋषिकेश पाणी वगैरे मागवतो, जानकीला पाणी देतो प्यायला. जानकी म्हणते, ऋषिकेश काळजी नका करू, मी ठीक आहे. एवढा मोठा बंबू डोक्यात पडून पण जानकी ठीक आहे, म्हणजे किती स्ट्रॉंग आहे बघा ती. बरं पुढे सांगते. जानकी पाणी बिणी पिते. ऋषिकेश म्हणतो, कशाला आलीस तू इथे, तुला काही झालं असतं तर? जानकी म्हणते, मला काही होणार नाही, तुमच्यावर आलेला प्रत्येक वार मी माझ्यावर घेऊ शकते ऋषिकेश, पण हे सगळं काय आहे ऋषिकेश? तुम्ही इथे बाजार लावायला आलात आणि हे सगळं काय आहे? कसला गोंधळ आहे? ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी, मी काही चांगलं करायचं म्हणलं तर त्यात अडथळा निर्माण करणारा एकच व्यक्ती आहे ना, तो सयाजीराव. त्याला ना आता मी सोडणार नाहीये. त्याची मान मोडली होती मागच्या वेळेला मी, आता तर त्याला लुळपांगळच करतो बघ मी. ऋषिकेश आता सयाजीरावांना फटके आणायला निघालेला असतो. जानकी त्याला रोखते आणि म्हणते, नाही नाही ऋषिकेश, हे बघा असं नाही करायचं. ऋषिकेश, तुमच्याकडे काय पुरावा आहे हे सगळं सयाजीरावांनीच केलंय म्हणून? ऋषिकेश म्हणतो, अगं दुसरं कोण करणार आहे जानकी? जानकी म्हणते, पण तुमच्या हातात ठोस पुरावा नाहीये ना ऋषिकेश, कुठून आणणार आहात ठोस पुरावा? तुम्हाला मी किती वेळेला सांगितलंय ऋषिकेश की मारामारी करून काहीही होणार नाहीये, जखमा दिल्याने फक्त जखमा वाढत जातात. आता ऋषिकेशला जानकीचं बोलणं कळतंय. जानकी म्हणते, तुम्हाला सयाजीरावांना धडा शिकवायचा असेल ना तर लक्षात ठेवा, एखाद्यावर घाव घालायचा असेल तर चांगलं काम करून घाव घालावा.
ऋषिकेशला जानकीचं म्हणणं पटलंय, पण आता ते कितपत तो अंमलात आणतोय ना ते बघूयात. हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात ओवी जानकीला सगळं सांगते की मी आजीला भेटायला गेले होते आणि ऐश्वर्या आंटीने मला हात धरून हाकलवलं. ओवी रडायला लागते. जानकी ओवीला म्हणते, जो त्रास तुला झालाय ना बेटा त्याची शिक्षा ऐश्वर्या आंटीला नक्की मिळणार. आता या सुमित्राबाईला खूप राग आला ऐश्वर्याचा. त्या आरडाओरडा करतात, ऐश्वर्या कुठे आहे तू, हातातली कामं टाक आणि आधी बाहेर ये. ऐश्वर्या म्हणते, अहो आई मी तुमच्यासाठी हे नॅपकिन आणि गरम पाणी आणायला गेले होते. आता बघा प्रेक्षकांनो, सुमित्राबाई तिच्या हातातलं ते असं फेकून देतात आणि ऐश्वर्याला जाब विचारत म्हणतात, कोण आहेस ग तू ऐश्वर्या, तुला कोणी अधिकार दिला माझ्या ओवीला घराच्या बाहेर काढण्याचा, आमच्या ओवीला घराच्या बाहेर काढण्याचा. अरे देवा, गडबड हो गई. पण आता ऐश्वर्या याच्यातून पण वर येणारे प्रेक्षकांनो बघत राहा तुम्ही घरोघरी मातीच्या चुली. आता पाहूयात काय काय जबरदस्त ट्विस्ट येतोय या मालिकेमध्ये. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, तो मी तुम्हाला मनोरंजक पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते. प्रेक्षकांनो पण खरंच ही मालिका खूपच खिळवून ठेवते. प्रेक्षकांना कसा वाटला आजचा भाग मला कमेंट करून कळवा. आणि प्लीज प्रेक्षकांनो, अजून खूप साऱ्या प्रेक्षकांनी चॅनल सबस्क्राईब नाही केले, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.